हॅलो, गुड इव्हिनिंग. वेलकम टू वोक ॲस्पिरंट. तर मी माझ्या चॅनलवरती जे वेगवेगळे स्कॉलरशिप असेल किंवा वेगवेगळ्या स्टुडंटसाठी ज्या वेगवेगळ्या गव्हर्मेंट स्कीम असतील त्यांच्याबद्दल डिस्कशन करत असते. तर आज 1 किंवा 1.5 महिन्यापूर्वी मी माझ्या चॅनलला महाज्योतीकडून जे फ्री टॅब भेटणार आहे त्याबद्दल व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हिडिओ बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याची हेल्प झाली आहे. परंतु त्यावेळेस वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत जसं की बार्टी असेल, महाज्योती असेल यांनी फ्री नीट किंवा जेई याच्याबद्दल अर्ज मागवण्यासाठी स्टार्ट केले होते आणि मी त्या दोघांचेही व्हिडिओ बनवले होते. तर दोघांचीही डेट 1 महिन्यापूर्वी क्लोज झालेली होती. परंतु महाज्योतीकडनं आणखी ही फर्स्ट लिस्ट जी आहे ती विद्यार्थ्यांना जे फ्री टॅबलेट भेटणार आहे ज्यामध्ये तुम्हाला नीटचे ऑनलाईन क्लासेस प्रोव्हाइड केले जाणार आहे, नीटचे किंवा जेईचे. त्यामध्ये तुम्हाला 6 GB दिवसाचा डाटा पॅक भेटणार आहे तुमच्या स्टडीजसाठी. तर त्याबद्दल महाज्योतीकडनं आणखी कुठलीही लिस्ट लावण्यात आलेली नाही आहे. बरेच मुलं जे ते मेसेज करत असतात किंवा ईमेल किंवा कमेंट करत असतात की महाज्योतीची लिस्ट कधी लागणार आहे. तर त्याबद्दल आणखी नक्की कुणाला काही माहीत नाही आहे. त्यांच्या हेल्पलाईनला जरी तुम्ही कॉल केला तरी त्यांच्याकडनं देखील म्हणजे सांगण्यात येतं की 8 दिवस किंवा एखाद महिन्याने लिस्ट लागेल. पण शक्यतो नेक्स्ट मंथ जी आहे ती तुमची टॅब जी मिळण्याची तुमची फर्स्ट मेरिट लिस्ट आहे ती शक्यतो पुढच्या महिन्यात लागेल. तर बार्टीकडनं आत्ताच 10-15 दिवसापूर्वी नीट आणि जेईची जी स्टुडंटची लिस्ट आहे ती पब्लिश करण्यात आलेली आहे. त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील स्टार्ट झालेले आहे. त्यामुळं महाज्योतीही लवकरात लवकर तुमची जी फर्स्ट लिस्ट आहे ती लावेलच शक्यतो आता. परंतु अजून ती लिस्ट जी आहे ती लागलेली नाही आहे. परंतु महाज्योतीकडनं आता OBCचे जे स्टुडंट आहे, OBC असेल, SCBC असेल यांच्यासाठी जी नवीन योजना आहे ती आणली आहे महाज्योतीने. तर यामध्ये जे आपले 11वी-12वीमध्ये म्हणजे ज्यांनी आता 11वीत प्रवेश घेतला आहे अशी नीट किंवा जेईची तयारी करणारे जे स्टुडंट आहे त्यांच्यासाठी फ्री बुक्स जे आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे. आता बरेच मुलं आहे की ज्यांनी फक्त महाज्योतीवरतीच अवलंबून राहून त्यांनी खरंच कुठे क्लास नाही लावले, ते ह्याच अपेक्षित आहे की त्यांना टॅब वगैरे भेटेल त्यानंतर ते स्टार्ट करतील. परंतु आता महाज्योतीने हा जो नवीन योजना आणली आहे यामध्ये तुम्हाला बुक सेट जो आहे तो पूर्ण भेटणार आहे. बुक्सचा तुम्ही जेई करत असाल किंवा नीट करत असाल तुम्हाला बुक्सचा जो आहे तो पूर्ण सेट अवेलेबल करून दिला जाणार आहे. तर जे पण विद्यार्थी यासाठी इलिजिबल असतील तर जास्तीत जास्त स्टुडंटनी अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. आता ही जी ॲड आहे ती आपण डिटेलमध्ये बघूया. जे कुणी ही इलिजिबिलिटी फुलफिल करत असाल त्या स्टुडंटनी जास्तीत जास्त स्टुडंटनी हा फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. तर हा जी आहे ती महाज्योती या संस्थेकडनं जे तुम्हाला फ्री नीट आणि त्यासाठी टॅबलेट वगैरे देण्यात असेल त्याच संस्थेकडनं आपल्या महाज्योतीकडनं पुस्तकांचा संच जो आहे तो तुम्हाला देण्यात येतो आहे. त्यानंतर इथं OBC, SCBC त्यानंतर OBC, SCBCचे जे स्टुडंट आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे. ते स्टुडंट जे तो हा फॉर्म भरू शकतात आणि एकूण 8,000 विद्यार्थ्यांना म्हणजे जेईच्या 4,000 आणि नीटच्या 4,000 विद्यार्थ्यांना ज्यांना 10वीमध्ये 60 किंवा 70पेक्षा जास्त मार्क्स आहेत त्या स्टुडंटला ही बुक्स जे ते देण्यात येणार आहे. आता याची जी पात्रता निकष यामध्ये की विद्यार्थी जो आहे तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा. आता महाराष्ट्राचा रहिवासी असावा म्हणजे तुमच्याकडं महाराष्ट्राचं डोमेसाईल असलं पाहिजे. आता जो मी लास्ट व्हिडिओ बनवला होता त्यात खूप साऱ्या मुलांचे किंवा पॅरेंट्सचे कमेंट आले होते की आमच्याकडं स्टुडंटचं जे ते डोमेसाईल नाही आहे. तर नेहमी लक्षात ठेवा जर तुमच्याकडे सध्या डोमेसाईल नसेल तर तुमचा जो कॉलेजचा LC असतो तो देखील तुम्ही डोमेसाईलच्या ऐवजी यूज करू शकतात. नंतर जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा तुमचं लिस्टमध्ये नाव येईल तेव्हा तुम्ही तुमचं डोमेसाईल जे आहे ते सबमिट करू शकतात. परंतु फक्त तुमचं डोमेसाईल नाही आहे म्हणून फॉर्म भरणार नाही असं करू नका. कारण लास्ट टाईम डेट क्लोज झाल्याच्या नंतर देखील खूप मुलांनी हा प्रश्न विचारला होता की आमच्याकडे सध्या डोमेसाईल नाही आहे मग फॉर्म कसा भरायचा. तर तुमच्याकडे जे LC असेल त्याच्यावरती देखील तुम्ही फॉर्म भरू शकतात. त्यानंतर इथे OBC, SCBC आणि नॉन क्रिमिलियर गटातले, नॉन क्रिमिलियर गट म्हणजे ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे
असे विद्यार्थी हा फॉर्म जे आहे ते भरू शकतात. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आता म्हणजे 2024मध्ये तुम्ही तुमची 10th कंप्लीट केलेली पाहिजे आणि आता तुम्ही विज्ञान या शाखेमध्ये प्रवेश घेतलेला असला पाहिजे. त्यानंतर तुमचं जे 10वी तुमची जी निवड आहे ते तुमच्या 10वीच्या गुणांवरती आणि तुमच्या कॅटेगरीनुसार जो सब कॅटेगरी असते त्यामध्ये रिझर्वेशननुसार तुमची जी आहे ती सिलेक्शन होत असतं. आता यामध्ये विद्यार्थी जर एखाद्या शहरी भागात शिकलेला आहे तर त्याला 70% पाडणं आवश्यक आहे आणि जर एखाद्या ग्रामीण भागामध्ये तुमचं शिक्षण झालं आहे तर त्यासाठी तुम्हाला फक्त 60% असणं आवश्यक आहे. तर आता तुम्ही शहरी भागातले आहात की तुम्ही ग्रामीण भागातले आहात हे जे ते तुमच्या आधार कार्डच्या पत्त्यावरनं ठरल. तर तुमचा पत्ता ग्रामीणचा आहे, सध्या तुम्ही शहरात राहत आहे तरी तुम्हाला ग्रामीणमध्येच हे केलं जाईल. तुमचा जो आधार कार्डचा पत्ता आहे त्यावरून तुम्ही ग्रामीण आहात का शहरी आहात हे ठरवलं जाईल. त्यानंतर तुमच्याकडे अर्ज करण्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे तर तुमचं आधार कार्डच्या दोन्ही साईडचा फोटो किंवा झेरॉक्स कॉपी तुम्हाला लागेल. त्याच्यानंतर तुमचा रहिवासी दाखला म्हणजे डोमोसाईल लागेल, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर, 10वीची मार्कशीट आणि तुमचं विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आहे तुम्ही त्यासाठीचं बोनाफाईड सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला कॉलेजमध्ये घेऊन ते तुम्हाला ऑनलाईनमध्ये सबमिट करावं लागेल. त्यानंतर जर कोणी दिव्यांग असेल किंवा अनाथ असेल तर त्यांच्यासाठी सीट्स जे ते रिझर्व ठेवलेले असतात. तर त्याचं जे प्रमाणपत्र आहे की तुम्ही दिव्यांग आहे किंवा अनाथ आहे ते डॉक्युमेंट्स देखील तुम्हाला सोबत ठेवावे लागतील. त्यानंतर यामध्ये एक आरक्षणाचा चार्ट दिला आहे की आता OBCमध्ये VJNT किंवा NTBC यांच्यासाठी जी वेगवेगळी तुम्हाला हे ठेवण्यात आलेलं आहे आरक्षण ठेवण्यात आलं आहे. तर इथं आपण बघू शकतो की OBCसाठी सगळ्यात जास्त म्हणजे 59% जे स्टुडंट ला आरक्षण आहे ते OBCसाठी ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर VJAसाठी 10% आहे, NTBसाठी 8% आहे, NTA साठी 11%, NTDसाठी 6%. आता तुम्ही हे जे ते म्हणजे तुम्हाला आणखी बघायचं असेल नीट तर व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ते तुम्ही नंतर चेक करा. तर आता इथं आणखी सांगितलं आहे की आरक्षणाबद्दल की जे महिला कॅन्डिडेट आहे फिमेलसाठी 30% रिझर्वेशन ठेवण्यात आलेलं आहे. मुलींना जे येते 30% जास्त आरक्षण जे ते देण्यात आलेलं आहे. त्यानंतर दिव्यांग जे असतील त्यांच्यासाठी 5% ठेवण्यात आलेलं आहे आणि अनाथांसाठी 1% सीट्स जे ते आरक्षित राहतील. त्यानंतर आता तुम्हाला अर्ज कसं करायचा आहे तर तुम्हाला अर्ज जो आहे तो महाज्योतीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे यावरती जाऊन तुम्हाला जे ते अर्ज करायचा आहे. तिथे तुम्ही लिंक ओपन म्हणजे जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती ओपन केल्यानंतर तुम्हाला समोरच लगेच दिसेल की या योजनेसाठीचे फॉर्म जे ते स्टार्ट झालेले आहेत. त्यानंतर तुम्हाला जे वरती डॉक्युमेंट सांगितले व्हिडिओमध्ये ते तुम्हाला लागणार आहे फॉर्म भरण्यासाठी तर ते देखील तुम्ही जवळ ठेवा. त्यानंतर अटी आणि शर्ती याच्या की तुमची जी लास्ट डेट आहे ती 15 सप्टेंबर 2024 आहे. बराच वेळ आहे तुमच्याकडं. तर जितके पण स्टुडंट असतील त्यांनी लवकरात लवकर हा फॉर्म भरण्याचं जे ते ट्राय करा आणि तुम्हाला जे ते फॉर्म जो हा ऑनलाईनच भरायचा आहे. कुठल्याही प्रकारे तुम्हाला ईमेल किंवा पोस्टाने असं चालणार नाही आहे. तुमचा ऑफलाईन फॉर्म तुम्ही कुणाच्या तरी हातून पाठवला असं काही चालणार नाही आहे. तुम्हाला फक्त ऑनलाईनच फॉर्म भरायचा आहे. त्यानंतरचं हे खालचं जे ते तुम्ही वाचून घ्या, ते काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. जास्तीत जास्त स्टुडंटनी हा फॉर्म भरण्याचा ट्राय करा. आणि म्हणजे मी माझ्या ओळखीच्या 1-2 स्टुडंटला हे सांगितलं तर ते म्हणजे त्यांनी विचारलं की त्यांनी आधी टॅबलेटसाठीचा जो व्हिडिओ आहे तुम्ही ह्या दोन्हीही योजनेला सोबतच अप्लाय करू शकतात. जर का म्हणजे तसं असतं की तुम्ही टॅबलेटसाठी अप्लाय केलं आहे आणि तुम्हाला एकच कुठली तरी स्कीम घ्यायची आहे तर महाज्योतीने शक्यतो क्लिअरली यात मेन्शन केलं असतं की तुम्ही 2 योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. परंतु या नोटिफिकेशनमध्ये कुठेही याचा उल्लेख नाही आहे. शक्यतो तुम्ही म्हणजे जरी तसं असेल तरी पण तुम्ही सध्या फॉर्म हा भरून ठेवा. जास्तीत जास्त स्टुडंटनी हा फॉर्म भरून ठेवा आणि लवकरच महाज्योतीकडनं तुमची जी टॅबलेटची मेरिट लिस्ट आहे तीही देखील एवढ्या 15 दिवस किंवा एखाद महिन्यात लागेलच. तुम्हाला चांगला चान्स भेटला आहे तर जास्तीत जास्त लोकांनी यासाठी अप्लाय करा. अँड थँक्यू.